श्री स्वामी समर्थ. मी पूजा खेडकर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझी पूर्ण जी प्रेग्नन्सीमध्ये मी स्वामींची सेवा कशी केली, ट्विन्स बेबी प्रेग्नन्सीमध्ये मी माझ्या स्वामींची सेवा कशा पद्धतीने केली, किंबहुना मी केली म्हणण्यापेक्षा स्वामींनी स्वतःहूनच माझ्याकडून कशी स्वामी सेवा करवून घेतली, ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, त्याचं फळही मला स्वामींनी कसं दिलं, त्याचं फळ मला काय मिळालं, ते मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर एकतर प्रेग्नन्सी आधी राहायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. कारण माझी मुलगी जी आहे ती पहिली माझी मुलगी आहे. त्यानंतर 10-8 वर्षाचा गॅप झाला आणि त्यानंतर जेव्हा ठरलं की आता सेकंड प्रेग्नन्सी ठेवायची, तर त्यावेळी थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी. तर तेव्हा सुद्धा मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी, आता मला दुसरं बाळ हवं आहे. म्हणजे आता एक नॉर्मली आपलं जे असतं बघा, की आता पहिली जर मुलगी आहे तर दुसरा मुलगा व्हायला हवा, असं प्रत्येकाला वाटतं. जर पहिला मुलगा असता तर स्वामींकडे मी दुसरी मुलगी मागितली असती. तर पहिली मुलगी होती म्हणून मी स्वामींना म्हटलं, की मला प्रेग्नन्सी आता ठेवायची आहे आणि त्यातल्या त्यात मला मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण माझ्या मुलीला सुद्धा एक भावंड येईल, एक भाऊ मिळेल. तर तसं मी स्वामींना सुद्धा म्हटलं आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे आधी तर सेवा माझी चालू होतीच स्वामींची. मुलगाच व्हावा आणि प्रेग्नन्सीसाठी स्पेशली मी फक्त तेवढ्या पुरतच माझं काम होतं म्हणून मी सेवा केली असाही भाग नाहीये. जे काही मी आधीपासून करत होते तेच मी कंटिन्यू केलं. त्यानंतर प्रेग्नन्सी तर राहिली. त्यातल्या त्यात मग असं पण समजलं की आता ट्विन्स बेबी प्रेग्नन्सी राहिली. तर मग थोडं घाबरायला सुद्धा झालं आणि मग त्यानंतर विचार सुद्धा आला की अरे बापरे, आता हे ठेवायचं की नाही ठेवायचं? कसं हँडल होणार आहे? आधीच एक मुलगी आहे, तर अजून 2 बेबी, तर थोडासा विचार आला, थोडंसं भीती पण वाटली मनात. सोनोग्राफीच्या वेळी माझ्या डोळ्यातच पाणी आलं होतं, की धक्काच बसला मला जेव्हा सोनोग्राफी करताना डॉक्टर म्हटले की 2 बेबी दिसतात. तर घरी आल्यानंतर मग डिस्कशन झालं. त्यानंतर मग माझ्या नवऱ्याशी बोलणं झालं. त्यानंतर मग ठीक आहे म्हटले, जे काही स्वामींच्या कृपेने आहे, तर ते आपल्याला ठेवायलाच हवं. सगळं स्वामी बघून घेतील आणि